हा, इथल्यांनी नाश्ता केला, इथल्यांनी नाही केलाय. कसं काय बीडकर? हा, इथल्यांनी जास्त केला, इथल्यांनी कमी केलाय. कसं काय बीडकर? आहे 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 आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सगळ्यांचा लाडका पृथ्वी प्रताप म्हणजेच पी. पण आज इथे मी का आलेलो आहे? मी एक वेगळं पात्र घेऊन आलेलो आहे. बीड मध्ये मी सुरू केलेलं आहे मोटार ट्रेनिंग स्कूल आणि माझं नाव आहे इक्ष्वाकू शृंखलेश्वरकर. मी या नावाने माझं मोटार ट्रेनिंग स्कूल सुरू केलेलं आहे, इक्ष्वाकू शृंखलेश्वरकर. मी इथे स्कूटर चालवायला शिकवतो, खास करून महिलांना. कशा खुश होत आहेत, कशा खुश होत आहेत? का महिलांना? का? कारण तुम्हाला सांगतो, बायका जी गाडी चालवतात, आ हा हा, राईटचा इंडिकेटर देऊन राईटलाच जातात. गाडी अशी ब्रेकनेच थांबवतात, पायाने नाही. शेवटी कुणीतरी म्हटलेलं आहे उत्तर कोरिया पाकिस्तान. हॅलो चेक. शेवटी कुणीतरी चेक चेक. हॅलो हॅलो. शेवटी कुणीतरी म्हटलेलंच आहे उत्तर कोरिया पाकिस्तान आणि गाडी चालवणारी बाई कधीही कोणाच्याही वाकड्यात शिरू शकते. नाही, चप्पल ठेवा, चप्पल ठेवा ताई, चप्पल ठेवा. मस्करीत चाललं होतं सगळं, चप्पल ठेवा. एक मिनिट पटकन त्यांना म्हणवतो. हे बघा, लक्षात घ्या, जी बाई संसाराचा गाडा खेचू शकते तिला एक स्कूटी चालवणं काय कठीण आहे? चला आम्ही राडकर, आपण सुखरूप घरी जाऊ शकतो. मी कव्हर केलंय. तर गमतीचा भाग. पण तुम्हाला सांगतो, असंच मी गाडी चालवायला शिकवतो स्त्रियांना. आज सुद्धा माझ्याकडे इथे एक स्त्री गाडी शिकायला येणार आहे. बघू ती कधी येते. चेक चेक चेक. हॅलो हॅलो. माझा आवाज येतोय मागे? चेक चेक. हॅलो हॅलो. चेक. अरे थांब. ए बाबा दादा थांब जरा, थांब. ए इकडे. आल्या आल्या एवढी नाचलीस काय? वडिलांची हळद आहे तुझ्या? नाही नाही, ते बीड मध्ये सांस्कृतिक महोत्सव आहे. महोत्सव? तुझ्या वडिलांनी काय मोमोची गाडी लावली इथे? महोत्सव आहे महोत्सव. महोत्सव कुठनं काढलास? हा तेच ते. काय तेच ते? इकडे काय काम आहे तुझं? तर मी इथं वाकू कुलेवर करू कुठं आहे? कोण कोणाला शोधतेस तू? इथं वाकू कुलेवर करू. ए मुली, काय नाव घेतेस तुझं तुला तरी कळतंय का? एकदा हे नाव घेताना डोळे बंद कर आणि समोर काय येतं ते बघ. इथं वाकू कुले. असं नाव नाहीये माझं. इक्ष्वाकू शृंखलेश्वरकर असं नाव आहे, आत्ताच सांगितलंय मी. हा ते कुठं आहेत? मीच आहे तो. आई शपथ गुजरी. हे काय केलं तू? गुजरी पाया पडले. पाया पडते का चोर खिशातनं पैसे चोरते? करू नको. काय म्हणालीस तू मला आता? गुजरी. गुजरी म्हणजे? म्हणजे तुम्ही मला बुरून बुरून शिकवणार, मग तू म्हणजे गुजरी झालं ना? मी तुला बुरून बुरून म्हणजे गाडी शिकवणार, म्हणजे मी तुझा गुरुजी. गुरु काय गुजरी म्हणते? भाषाच काही गुजरी आहे हिची. काय हरकत नाही. आलेली एक मिनिट. म्हणजे काल रात्री मला फोन केला होता ती तू? हा मिनीच. शेवाली. शेवाली काय? चला आई बाबाने नाव ठेवलंय शेवाली. शिवाली असेल, शिवाली नाही. ते शेवाली. शेवाली नाही ग, मरू दे. शेवाली आहे शेवाली. शेवाली, छान वाटलं तुला भेटून. तू आलीस, आनंद वाटला. माझं कामच आहे, मी गाडी चालवायला शिकवतो की नाही. आनंद वाटला. पण तुला सांगतो, गाडी म्हणजे आपली बॉडी असते, लक्षात ठेव. आपण कसं रहदारीच्या रस्त्यात ना आपली बॉडी अशी एक्सक्यूज मी अशी काढतो, गाडी सुद्धा तशीच काढायची असते, लक्षात घे. बापरे, तुमची ऍक्टिंग बघून पाऊस पडायला लागला. याचा काय करायचा? गप्प बस. अरे पण अशीच चालवायची असते की नाही गाडी? मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. गर्दीमधून साहित्य मी जात नाही. माझ्या मागे कलेक्टर साहेब आहेत, तुला माहित नाही? तुझ्या मागे कलेक्टर साहेब आहेत म्हणजे आशीर्वाद म्हणून नाही, तुला पकडायला म्हणून आहेत. जाऊन ठोकतेस ना चार लोकांना म्हणून.
सांगते मोठे, अशी अशी नाही न्यायची गाडी. लक्षात घे, गाडी आहे ती. आपण अशी बेंधास्त घेऊन गेलो तर ती थडकेल ना कोणाला तरी, धडक होईल, ऍक्सिडेंट होईल, इजा होईल. असं नाही करायचं. मुळात लक्षात घे, गाडी शिकणं तसं जिकरीचं आणि जोखमीचं काम आहे, हे की नाही? तुला सांगतो, मला सांग, गाडीबद्दल तुला काय माहिती आहे? गुजरी मला 1 मिनिट द्याल? 1 मिनिट? हा. 1 मिनिट दिला. मॅनेजर, माय मोबाईल प्लीज. मुली, एकच मिनिट. कुठे? अरे लोक कोळंबले, त्यांना गाडी बघायची, तू कशी चालवणार आहेस ते? ए मुली, बापरे, मला हँडसम माणूस शोधू दे पटकन. हँडसम माणूस? अगं गाडी शिक. हँडसम म्हटल्यावर का रे चेवाला एवढा? 4 पोरं तर अंधारात दिसत नाही यात, तुम्ही हँडसम म्हटल्यावर ओरडाल? मला सापडले. काय? कोण? हे बघ इथे बसले. कोण? ए मुली, असे हातात हात पकडून बसलेत, माझीच वाट बघत होते. अरे काय चाललंय तुझं? ओ सर, तुमचं नाव काय आहे? काय? चंद्रशेखर. चंद्रू? मला शूट कराल म्हणजे व्हिडिओ काढा ना. ऐक, लगेच घेतला मोबाईल, बघितला? चंद्रशेखर सर, ती लाडाने चंद्रू म्हटलीये आणि म्हणालीये मला शूट कराल का? घरी गेल्यानंतर तुम्ही शूट व्हाल याची काळजी घ्या. घरी आपला एक ऑफिसर आहे हे विसरू नका. आलेला आहे आशाब्बास. इकडे ये, इकडे ये. काय केलंस तू आता? काय केलं? सरांना फोन का दिलास? ते मिनी ब्लॉगर आहे ना. काय? ब्लॉगर म्हणजे युट्यूबवर फिरायला जायचे, खावं पिवायचे, इकडे तिकडे फिरायचे व्हिडिओ मिनी टाकतं आणि मग लोकांना सांगतं की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मी त्याच आहे ब्लॉगर. अच्छा अच्छा, हा म्हणजे तू ते हे करतेस, ते रीला बनवते. रीला म्हणजे तू फुकट आहेस. हे आहे, तुझ्याकडे खूप वेळ आहे. माझा बिझनेस आहे, मी पैसे कमवते त्यातून. हो का? मग? वा वा, छान. पण त्यांना फोन का दिलास तू? कारण ते म्हणजे वॉचर आहेत. काही बोलू नकोस वेडी, हट. ते म्हणजे वॉचर आहे. गप्प बस. असले शब्द इथे नाही वापरायचे. परिवार आलेत सगळे. अरे बाबा, ते सगळे म्हणजे वॉचर आहे. गप्प बस. गाण्याला काहीतरी बोलू नकोस. अरे कसं? आता बघ, मी व्हिडिओ टाकतं, बरोबर, ते हे सगळे बघतात. बरोबर. म्हणजे इंग्लिश मध्ये काय करतं? म्हणजे इंग्लिश मध्ये हे सगळे वॉच करतात. म्हणजे हे कोण झाले? वॉचर. वॉचर, वॉचर. मग असं म्हणणं भावाने, वॉचर म्हणणं, वॉचर. तेच बोलले, वॉचर. गप्प बस. दिलाय ना देवाने स्वतंत्र व, कशाला आपली कांडी टाकून त्याचा ब करायचा आहे? मराठी राजभाषा गौरव दिन आहे आज. आज तरी किमान नीट बोल मराठी. हरकत नाही, ठीक आहे. हे झालेलं आहे तुझं सगळं करून? झालेलं आहे ना. आता गाडी शिकायची. पटकन मला गाडी शिकव, मला जोराची गाडी आली आहे. काय मराठी आज हिचं मला कळत नाही. मना जोराची गाडी आलेली आहे. ह्याचं मी काय? ऐक मुली, गाडी शिकण्या अगोदर मला सांग, तुला गाडीबद्दल काय माहिती आहे? मला सगळं माहिती आहे गाडीबद्दल. जसं की गाडीला सीट असतं, हँडल असतं, आरसा असतं, चाक असतं आणि मी ते हे पण लावलं, ते पताके आणि गाडीला ट्रायपॉड पण असतं. गाडीला ट्रायपॉड असतं? हा. कुठे? ते आपण गाडी लावतो आणि मग खटक खटक करून ट्रायपॉड लावतो. ते बावळट स्टँड असतं ते. गाडीला ट्रायपॉड असायला ती काय तिची रील बनवते वेगळी. ऐक, चांगलं आहे, तुला गाडीबद्दल बेसिक माहिती आहे, पण गाडीमध्ये अजून एक गोष्ट असते. काय? इंजिन. कुठं? अरे गाडीच्या पोटात असतं इंजिन. गाडीच्या पोटात इंजिन असतं? म्हणजे आपल्या पण पोटात इंजिन असतं? आपल्या पोटात इंजिन असतं. मग तसं आपण समजूया, म्हणजे एक चक्कीच असते ना आपल्या पोटात. काय? आपल्या पोटात चक्की असते. हा, म्हणजे आपण गहू टाकल्यावरती सकाळी गप्प बस, गप्प बस. वाटतं ते बोलू नकोस. तू बोला ना. अरे चक्की म्हणजे मी मेटाफर यूज केलं रे बाबा. इंजिन, चक्की, एक ॲबडोमिनल सिस्टीम असते की नाही आपली? म्हणजे सांगतो, आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला तरतरी येते की नाही, तसं गाडीत इंजिन असतं, त्याच्यात पेट्रोल टाकलं की गाडीला तरतरी येते, गाडी सुरू होते. मला सांग, गाडी चालते कशावर? चाकावर. हा, म्हणजे काही अंशी तू बरोबर आहेस, पण गाडी इंजिनवर सुद्धा चालते. 1 मिनिट, तू गुजरी आहे म्हणून मी काय पण ऐकून
ऐकून घेणार नाही. गाडी चाकावर चालते. 1 मिनिट. ए पोरांनो, लाजा बाळगा रे. ए पोरांनो वरती केवढ्या जोरात खवळताय. थांबा रे. मला सांग, गाडी चाकावरच चालते ना? थोडी लाज बाळगा रे, थोडी लाज बाळगा. उद्या म्हणाल तुमची प्रॉपर्टी माझी हो म्हणाल, त्याला पण तयार आहे. हो म्हणले. जे हो म्हणले त्यांनी माझ्या नावावर प्रॉपर्टी करण्यासाठी बॅक स्टेजला भेटा. ए गप्प बस, इकडे ये. काही त्यांचं ऐकू नकोस आणि त्यांना सांगू नकोस. गाडी चाकावर चालते, पण त्याचसोबत ती इंजिनवर सुद्धा चालते. मुळात गाडी कशी चालते हे तू आधी समजून घे. गाडी चालवण्याआधी आपल्याकडे काय असायला हवं हे तू समजून घे. आता गाडी हे चालवणं म्हणजे म्हटलं की नाही, जिकरीचं आणि जोखमीचं काम आहे. हा गुजरे. त्यामुळे गाडी चालवण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट लागते, ती म्हणजे काय? काय? लायसन्स. जा तिकडे. मी नाही हात. सांग ना कसं करतो बघ ना मला. ये प्रदक्षिणा घालून ये. मी नाही. जा. काय लाजण्यासारखं काय? इकडे ये. सोड त्याचा ऑक्टोपॅड. आधीच पाऊस पडलाय, तो थरथरतो. इकडे ये. लाजण्यासारखं काय? लायसन्स वर अजून नाही मिळालंय मला लायसन. चंद्रूने मना घेतलं तर मिळून जाईल. घेता काय मनावर थोडस? गप्पा बस. देताय का लायसन? तो काय तुझ्या घरचा आरटीओ ऑफिसर आहे? सर असं नका करू सर. काय होतं, तुम्ही हसताय ना ती खुश होते. प्रॉब्लेम काय आहे, या 2 व्हीलरच्या लायसन्सच्या नादात घरचं 4 व्हीलरचं लायसन्स अंगावर बसेल तेवढाच प्रॉब्लेम आहे सर, बाकी काय नाही. नको त्यांच्या नादाला लागोस. लायसन्स म्हणजे तसलं काही नाहीये. लायसन्स म्हणजे काय समजतेस तू? मंगलसूत्र नाही. लायसन्स म्हणजे परवाना. आणि मग उद्या ना मन असं म्हणजे बॉचरसाठी जोक करावे लागते. खाली आज काढेन. बॉचरसाठी विनोद करतेस, असे विनोद केलेस की ढिशक्याव. मूर्खा. परवाना म्हणजे लायसन्स. लायसन्स शिवाय तुला गाडी चालवता येत नाही. आणि हे लायसन्स मिळतं कसं? आपल्याला एक परीक्षा द्यावी लागते. पागल आहेस? काय पागल आहेस? काय? परीक्षा द्यावी लागते म्हणून मी 3री शाळा सोडली आणि तू बोलतो परीक्षा द्यावी लागेल? याच्यावर पण किंचाळा. 3री शाळा सोडली त्याच्यावर. असं करू नये. शाळा पूर्ण शिकाय. काय आता हिला सांगायचं, 3रीच शाळा सोडलेली आहे हिने. परीक्षा बिरीक्षा मी नाही देणार आहे गुजरी. अरे नको घाबरू. 10वी 12वीची बोर्डाची असते तशी परीक्षा नाहीये. साधी परीक्षा असते कॉमन सेन्सची. एकदम म्हणजे रोड सेन्स तुझा व्यवस्थित आहे का, गाडी चालवताना तुला सायन्स वाचता येतात का, अशी परीक्षा असते ज्याच्यावर ठरतो तुला लायसन्स द्यायचं की नाही. एकदम सोपी परीक्षा. एकदम. मी एक काम करतो, मी तुला आत्ता विचारू. मी आत्ता तुला प्रश्न विचारतो, त्याची तू उत्तर मला दे. चालेल चालेल. सोपं असतं तर पटकन विचारून टाक. हा. पहिला प्रश्न मी तुला विचारतो, नीट व्यवस्थित ऐक आणि मग उत्तर दे. पहिला प्रश्न आहे, मला सांग, नीट ऐक, गाडीचा साधारण वेग काय असायला हवा? एवढा. तुझा बाप काय जॉन इब्राहिम आहे? जन्माच्या वेळेस धूम पिक्चर लागला होता तुझ्या? मर्डर 3 बिगे वोट तेरे. ए गप्पा बस मूर्खा. गाडीचा वेग हा असतो का? असा असतो का? गाडीचा वेग हा ताशी 40 किलोमीटर असायला हवा. एवढा? हा ताशी. काय म्हणजे सांगतो, गाडीने तासाला 40 किलोमीटर अंतर कापायला हवं. एवढं? हा. तू मला एवढी गाडी शिकायचीच नाही गुजरी. तू मला ना 2.5 मिनिटाची गाडी शिकव. अडूच का? म्हणजे बघ, मी माझ्या घरापासून निघालो की ते राईटला उजवीकडे गेल्यावर 2.5 मिनिटावर माझ्या मावऱ्याचं दुकान येतं. तू मला तेवढीच गाडी शिकव 2.5 मिनिटाची. काय वेडी आहेस का? 2.5 मिनिटाची गाडी शिकव. गाडी शिकायची का बुद्धिबळातला घोडा शिकायचा तुला? हसू नको. तुमची कॉमेडी बघून आहे ना मला कोणाची तरी आठवण येते. कोणाची? पृथ्वी प्रताप. ए गप्पा बस. गप्पा बस. हो ना हो ना. ए ओय ओय बघ, मला फालतूगिरी नको आहे. नीट प्रश्नांची उत्तरं दे. हे जागतिक परिमाणे लक्षात घे. गाडीचं अंतर हेच. माझं चुकलेलं आहे. मी ह्या 3री नापासला गणितिक प्रश्न विचारतोय, मॅथमॅटिकल प्रश्न विचारतोय. मी तेच बोलते, सोपे विचार ना तू. सोपा प्रश्न विचारू हिला? वा रे वा, सगळे तिच्या बाजूने आहात. विचारतो, सोपा प्रश्न विचारतो. मला सांग, सिग्नल माहितीये का?
मांगासपासून देतोय बघायचं. नुसतं टक लावून हातावर हात पायावर पाय टाकून बघतोय. सर हा घोळ होतोय बघा सर. काय होतंय तुमच्याकडे नजर जरी आली ना, जे गालातल्या गालात गुलाबी हसताय ना सर तुम्ही, सगळा गोंधळ सर इथे आहे. मी तुम्हाला एक सजेशन देतो सर, आज घरी जाताना बाहेरच जेवून जा. घरी तुम्हाला सुखाची भाकरी मिळेल असं मला दिसत नाहीये. ए इकडे ये. ओ मला शूट करा ना. घरी त्यांच्या राहायला नको लागो. काय उगाच काहीतरी सिग्नल म्हणजे तू जे करतेस ते नाही. मग अरे सिग्नल सिग्नल रस्त्याच्या कडेला नाही का एक खांब असतो. अच्छा तो दांडूक. तो दांडूक ज्याच्यावर झाकपूक झाकपूक लाईट असतात तो. तुझ्या बापाचा डिस्को आहे तो. झाकपूक झाकपूक लाईट असते, सिग्नल असतो तो. नाही हा ते त्याच्यावर लाल पिवळा आणि हिवरा कलर असतो. हिवरा काय साला रंग शोधलाय आज. हिवरा हरकत नाही, तुला किमान रंग माहितीये त्याच्यात मला समाधान आहे. पण खरा प्रश्न पुढे आहे. काय या रंगांचा अर्थ काय मला माहित आहे. सांग. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. काय येडीस की काय? काय वडिलांनी जागरण गोंधळ ठेवलाय? आईची ओठ भरा नाही. बस मूर्खा, काही सांगते. लाल म्हणजे कुकू, पिवळी म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. अकलेचा चुरा केला पाहिजे तुझ्या मूर्खा. लाल म्हणजे गाडी थांबवणं, पिवळं म्हणजे इकडे तिकडे बघून नेणं, आणि हिरवं म्हणजे गाडी घेऊन जा, असं असतं ते. आईशपथ असं असतं. हा. आईशपथ मला कळलंच नाही. हे वाचार लोक त्यांना नको सांगू. ए हिला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही. मी तुला सगळ्यात सोपा प्रश्न विचारणार आहे आता. मी मागासपासून तेच बोलतो. सोपा प्रश्न विचार म्हणा. ठीक आहे, एकदम सगळ्यात सोपा प्रश्न विचारतो, नीट उत्तर दे. ऐक, गाडी चालवताना नीट ऐक. गाडी चालवताना जर तुझ्या समोर तुझा नवरा आणि तुझा भाऊ आला तर आधी काय मारशील? प्रश्न परत ऐक. गाडी चालवताना जर तुझ्या समोर तुझा नवरा किंवा तुझा भाऊ आला तर आधी काय मारशील? सर मैं लाइफलाइन यूज करना चाहती काय हूँ. केबीसी खेळतेस? कोण होईल करोडपती चाललंय? लाईफलाईन. मी अमिताभ आहे. ओय सोला. ओय. एकदम नीलू फुले केला आहे. अमिताभ आहे हा. कुठून? कानाखाली गाडीने कुठून? प्रश्नाचं उत्तर दे. गाडी चालवताना जर तुझ्या समोर तुझा भाऊ आणि तुझा नवरा आला तर आधी काय मारशील? आधी मी माझ्या नवऱ्याला मारीन. अरे काय वेडी आहेस का? काय नवरा का मारशील? नवरा मग भावाला का मारू? भावाचं नाही माझं जन्मांतरांचं नातं आहे. भावाचं नाही माझं रघुताचं नातं. ये देख उसका खून और मेरा खून. अब बता किसका खून कौन सा है, किसका खून कौन सा है. हे इतके मोजके सोडले तर तुझ्या नानाला मागणं सगळे नाना म्हणतायत. मी माझ्या नवऱ्याला मारीन. काय वेडी आहेस का? नवऱ्याला मारेन मूर्खा. गाडी चालवताना जर तुझा भाऊ आणि तुझा नवरा समोर आला तर आधी ब्रेक मार. आईला हो. असं मला वाटलं नवऱ्याला मारले की झालं काय आपलं. येडी आहे का? गप्पा बस. नाही आपलं ए बायकांनो लगेच खुश होतात बा इकडच्या बायका. इकडे ये. नवऱ्याला मारत्या काकू तर चकालच होत्या. हो गप्पा बस. तुम्ही नका ना हिच्या नादाला लागू. उद्या ही जाणार मुंबईला. इथे बीड मध्ये क्राईम पेट्रोलचे एपिसोड शूट होत आहेत घराघरात. नको असं. नवऱ्याला मारायचं नाही मूर्खा. एकाही प्रश्नाचं उत्तर तुला नीट देता येत नाहीये. एक काम कर, तू डायरेक्ट गाडी चालवायला शिक. इकडे ये. एक काम कर, आज जास्त बजेट आहे. गाडीवर बस. तू गाडीवर बस. बस गाडीवर. चल बस. जो वडिलांचा ट्रक आहे वरनं उघडशील दरवाजा. स्कूटर आहे ती स्कूटर सारखी बस. बघ सूर्यदमास नीट.
आय शपथ सर भारी वाटतंय सर. हा. आज पहिल्यांदा गाडी भेटली आहे. बरोबर. हे बघ लक्षात घे, ही असते चावी, ही असते गाडी. बरोबर. गाडीवर बसण्याआधी काय करायचं? आरशान बघायचं आपण ब्युटिफुल दिसतोय काय. काय पार्लरला आलीस? आरशात बघायचा. गाडीवर बसण्याआधी हेल्मेट घालायचं. पागल आहेस? मिनी एवढं एक कर्लिंग बिर्लिंग करून आलं 1.5 लाख रुपये खर्च केला. मिनी नाही घालणार आहे हेल्मेट. दुसरं काय असेल तर सांग. हेल्मेटला तुला ऑप्शन हवाय? हा. आहे. मृत्यूचा दाखला. म्हणजे हे बघ, तू हेल्मेट घालणार नाहीस, तशीच गाडी बाहेर काढशील, ऍक्सिडेंट होईल, मरशील. तुझी हेअरस्टाईल तशीच तुझ्या 13व्याला पोरांची गेली. नको 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 नको. देऊ? मिनी हेल्मेट घालतो. हा गुड. आय आय. मरतीये. पर डे 300 ऍक्टिंग 3 लाखाची. नको ना पडदे सांगू लोकांना. दर हे घे, चावी फिरव. ए बावळाट, चावी फिरव म्हणजे याला गाडीला लाव आणि चावी फिरव. आजी तसं बोल ना. हा. गाडी चालू कर. काय मी करतो. हे घे, हा. लावली. चल चालू कर. काय झालं? गाडीला 3 दिवस हागायला होत नाहीये? मग कसले आवाज येते? कसले आवाज येते? तू बोल खरी खुरी म्हणून मी. नीट नीट. ए झाली झाली. हा. आई शपथ गुजरी. हा. काय भारी वाटतं माहित आहे? हा बरोबर. ठीक आहे. माझे ना लहानपणापासून स्वप्न होतं गुजरी. मी नी गाडी चालव, गाडीवर बसव आणि गाडीने चालू असताना म्हणजे असे बाल हवेने उरावे, हा, हा. वरती उरावे. हा. मला खूप भारी. गुजरी मांग मांग कुठे चालले? ए गप्प. गुजरी मांगे मांगे कुठे चाललाय? केवढी ऍक्टिंग आली तिला. तिची गाडी फास्टच गेली एकदम. गुरुजी मागेच राहिला. गुजरी ए काय? मी नी गाणं गाऊ. नाही. ही बुलागी तुझ्या बापाने ठेवली होती बुलागी हवा. भारी वाटते. गुलाबी शब्द आहे. गुलाबी. हिरव्याला हिवरा म्हणते, गुलाबीला बुलागी म्हणते. लाज बाळे जरा. गपचूप गाडी चालवायची. लक्षात घे. क्लच दाबायचा आधी. गुजरी गाडी सुरू केली, गुजरी. सेल्फ दाबायचा. हा स्टार्ट. हा कर. आणि गुजरी. त्याच्यानंतर हा हळूहळू. गुजरी. काय आहे? समोरून तो डोंगर येतोय. कुठे आहे? तो बघ डोंगर येतोय. पटकन सांग मिनी. अरे कुठे डोंगर? अरे पटकन सांग गुजरी. मिनी काय करू? अरे गुजरी. कुठे डोंगर? पागल आहेस? मिनी आता त्या डोंगरला आपटून मेलो असतो तर? अरे कुठे होता डोंगर? आता गाडी खालून गेला तो. बावळट स्पीड ब्रेकर होता तो. स्पीड ब्रेकरला डोंगर म्हणशील? मूर्खा. माझं डोकं फिरवू नको. गपचूप गाडी चालव. हळूहळू एक्सेलरेट करायची गाडी. हलका हलका क्लच सोडायचा. ए बघतो काय? ए ठोकू. ए कोण बघतो रे? बघतो का? ठोकू ठोकू. उतरू. अरे ठोकू. ए बाई, कोण बघताय तुला? कोणाला ठोकणार आहेस? तो टरुकवाला म्हणे ठोकू. ए मुली, ही तुझी ऍक्टिवा घेऊन तू ट्रकवाल्याला विचारतेस ठोकू? हा मग बघतो बघ कसं. त्या ट्रकवाल्याने नुसतं नानानाक एवढं जरी केलं तरी 40 किलोमीटर फरफटत जाशील. हा कशावर? टाणानाक याच्यावर. मूर्खा. गपचूप गाडी चालव. गुजरी काय आहे? मला सांग, हे स्कूटीची ते जे स्पीड असते ती 400 वर कशी जाते? स्कूटीचा स्पीड 400? आज गुजरी पटकन सांगा. अरे कशाला? आणि तो पुढे जाऊन जिंकल. कोण पुढे चाललाय? विमान. अरे पटकन सांग तो जिंकल गुजरी. तुझ्या ह्या ऍक्टिवाला घेऊन तू विमानासोबत शर्यत लावतेस? हा मग. निघ. गुजरी निघ. गुजरी. अभी अगर तू यहाँ से नहीं गुजरी तर मी मारून टाकीन तुला. मला 1 मिनिट द्या ना. 1 मिनिट कशाला पाहिजे तुला? पटकन 1च मिनिट द्या. काय ते लवकर संपव. तुझी कॉमेडी बघून दादा ढगांना थांबवत नाहीये. काय ते लवकर संपव. माझं चंद्र कुठे चाललीयस? ए मुली कुठे चाललीयस? माझा मोबाईल. थँक्यू. आपण इतके रोमॅन्टिक झालो की बरसातच यायला लागली बघ. आपलं रोमॅन्टिसिझमच वेगळं आहे चंद्रू. पहिले घरी निघ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच चंद्रशेखर सर. माझा नंबर आहे 84. काय ना खाली आवाज करे. निघ.